सर्वांना नमस्कार. आजच्या प्रात्यक्षिकात आपण सिरीज एसी सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर यासारख्या मूलभूत प्रमाणांचे मोजमाप कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम असाल. RL सिरीज सर्किटमध्ये करंट आणि पॉवर फॅक्टर मोजणे, RC सिरीज सर्किटमधील व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर मोजा. RLC सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टर मोजा. येथे R, L आणि C अक्षर रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर दर्शवते. प्रॅक्टिकलमध्ये जाण्यापूर्वी पॉवर फॅक्टरची थोडक्यात चर्चा करूया. पॉवर फॅक्टर म्हणजे व्होल्टेज आणि करंटमधील कोन, अर्थातच कोसाइन अँगलशिवाय दुसरे काहीही नाही. रेझिस्टरवर पॉवर फॅक्टर 1 किंवा युनिटी असेल आणि इंडक्टर आणि कॅपॅसिटरमध्ये पॉवर फॅक्टर अनुक्रमे मागे आणि अग्रगण्य असेल. व्होल्टेज आणि करंट अनुक्रमे व्होल्टमीटर आणि ॲममीटरने मोजले जाऊ शकतात. तुम्ही पॉवर फॅक्टर मीटरला सर्किटशी थेट जोडून पॉवर फॅक्टर मोजू शकता, किंवा तुम्ही सूत्र वापरून वॅटमीटर, ॲममीटर आणि व्होल्टमीटर रीडिंगमधून त्याची गणना करू शकता. cos pi = W/VI. किंवा तुम्ही वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर दोन्ही एकाच सर्किटला जोडू शकता आणि दोन रीडिंगची तुलना करू शकता. प्रथम सर्किटच्या RL सिरीजची चर्चा करूया. सूचीबद्ध केल्याप्रमाणे साधने, उपकरणे आणि साहित्य गोळा करा. DPST स्विच किंवा 2 पोल 6 अँपिअर MCB. वायर वाउंड रेझिस्टर 500 ओम 1 अँप. ट्यूबलाइट चोक 40 वॉट. ॲममीटर MI 0 ते 2 अँप्स. व्होल्टमीटर MI 0 ते 300 पर्यंत व्होल्ट, 3 नग म्हणजे V, VR आणि VL. वॅटमीटर 1500 वॅट्स. 2.5 अँप्स 240 व्होल्ट. पॉवर फॅक्टर मीटर 0.5 लॅग ते 0.5 लीड. मल्टीमीटर इन्सुलेटेड कोर वायर 5 मीटरसाठी 1 चौरस मिलीमीटर. वायर वाउंड रेझिस्टर आणि इंडक्टर चोक सिरीजमध्ये कनेक्ट करा. MCB किंवा DPST स्विचवरून टर्मिनल्सवर सिरीजमधील ॲममीटर कनेक्ट करा. सर्किट डायग्राममध्ये दर्शविल्याप्रमाणे वॅटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर योग्य टर्मिनलसह कनेक्ट करा, जसे की सिरीजमधील करंट कॉईल आणि सर्किटच्या पॅरलल दाब किंवा व्होल्टेज कॉईल. रेझिस्टर कनेक्ट करा आणि सर्किटला सिरीजमध्ये चोक करा. सर्किटच्या पॅरलल व्होल्टमीटर V आणि रेझिस्टर आणि इंडक्टर्सच्या पॅरलल व्होल्टमीटर VR आणि VL कनेक्ट करा. AC इनपुट पुरवठा सर्किटला जोडा. MCB किंवा DPST स्विच चालू करा. टॅब्युलेशनमध्ये ॲममीटर, व्होल्टमीटर, V, VR आणि VL, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटरचे रीडिंग लक्षात घ्या. व्होल्टेज V1, VR आणि VLच्या वेक्टर बेरीजच्या समान असणे आवश्यक आहे हे सत्यापित करा. वॉटमीटर रीडिंग वापरून पॉवर फॅक्टर शोधूया. सूत्रामध्ये व्होल्टेज V1, करंट I आणि वॅटमीटर रीडिंगची व्हॅल्यू बदला. cos pi = W/VI. मोजलेल्या पॉवर फॅक्टर रीडिंगसह या गणना केलेल्या व्हॅल्यूची तुलना करा. दोन्ही रीडिंग अंदाजे समान आहेत याची खात्री करा आणि व्हॅल्यू मागे पडणाऱ्या पॉवर फॅक्टरवर आहे. सर्किटद्वारे वापरलेली वीज सूत्र वापरून शोधली जाऊ शकते. P = VI cos pi. रेझिस्टर आणि चोक कॉईल वेगवेगळ्या व्हॅल्यूने बदला किंवा वेगवेगळी व्हॅल्यू मिळवण्यासाठी 2 रेझिस्टर पॅरलल आणि 2 चोक कॉईल समांतर आणि दोन्ही सिरीजमध्ये सोडा. आम्ही आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे मोजलेल्या आणि मोजलेल्या पॉवर घटकांची तुलना करा. RL सिरीज सर्किटसाठी महत्त्वाची सूत्रे.
इम्पेडन्स Z ओम्समध्ये खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. Z इज इक्वल टू रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. R हा कॉइलचा रेझिस्टन्स आहे ओम्समध्ये आणि XL हे कॉइलचे इंडक्टिव्ह रेझिस्टन्स आहे ओम्समध्ये. XL खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. XL इज इक्वल टू रूट ऑफ Z स्क्वेअर मायनस R स्क्वेअर. XL ची व्हॅल्यू शोधण्यासाठी अजून दुसरेही एक सूत्र आहे, जे आहे XL इज इक्वल टू 2 पाय FL. या सूत्रावरून इंडक्टन्स L काढला जाऊ शकतो. L इज इक्वल टू XL डिवायडेड बाय 2 पाय F इन हेनरी. करंट I काढण्यासाठी I इज इक्वल टू V बाय Z म्हणजे व्होल्टेज भागिले इम्पेडन्स. यावरून खालील सूत्र वापरून व्होल्टेज काढला जाऊ शकतो. V इज इक्वल टू I इंटू Z म्हणजे करंट गुणिले इम्पेडन्स. यावरून खालील सूत्र वापरून इम्पेडन्स Z काढला जाऊ शकतो. Z इज इक्वल टू V डिवायडेड बाय I म्हणजे व्होल्टेज भागिले करंट. व्होल्टेज V खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. V इज इक्वल टू रूट ऑफ VR स्क्वेअर प्लस VI स्क्वेअर, जिथे V हे इनपुट व्होल्टेज आहे, VR म्हणजे रेझिस्टर R मधले व्होल्टेज आणि VL म्हणजे इंडक्टर L मधले व्होल्टेज. पॉवर फॅक्टर कॉस पाय खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. कॉस पाय इज इक्वल टू R अपॉन Z म्हणजे रेझिस्टन्स डिवाइड बाय इम्पेडन्स. अपॅरंट पॉवर VA खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. S इज इक्वल टू V इंटू I म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट. रियल पॉवर वॉट्समध्ये खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. P इज इक्वल टू V इंटू I इंटू कॉस पाय म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट गुणिले कॉस पाय. रिॲक्टिव्ह पॉवर VA खालील सूत्र वापरून काढला जाऊ शकतो. Q इज इक्वल टू V इंटू I इंटू साइन पाय म्हणजे व्होल्टेज गुणिले करंट